तुम्ही देऊन टाका आम्हाला। जीएसटी परताव्याचे राजकारण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। केंद्राकडून राज्याला 14,000 कोटींचे जीएसटीचे अनुदान देण्यात आले। सर्व रक्कम दिल्याचा केंद्राकडून दावा करण्यात आलाय। 12,000 कोटींची अद्याप थकबाकी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। 26,500 कोटींपैकी राज्याला मिळाले 12,000 कोटी। 86,912 कोटींचा जीएसटी परतावा केंद्राकडून राज्यांना वितरित। जीएसटी परताव्यावरून केंद्र आणि राज्यात कायम वाद पाहायला मिळतो। अर्थव्यवस्था मंदावलेलीच पाहायला मिळते। चौथ्या तिमाहीत विकास दर 4.1% इतका झालाय। अर्थव्यवस्था मंदावलेलीच आहे। चौथ्या तिमाहीत विकास दर 4.1% पाहायला मिळतोय। वार्षिक वाढ 8.7%वर अंदाजापेक्षा कमी नोंद झाली। देशाच्या अर्थव्यवस्थेला अपेक्षित उभारी मिळू शकलेली नसल्याचे मंगळवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले। सरलेल्या जानेवारी ते मार्च या तिमाहीत विकास दर 4.1% नोंदवण्यात आला। त्याआधीच्या 3 तिमाहींच्या तुलनेत हा सर्वात कमी विकास दर आहे। परिणामी 2021-22 मधील 8.7%चा विकास दर हा सरकारच्या 8.9%च्या पूर्व अंदाजाच्या तुलनेत 0.2% कमी, तर रिझर्व्ह बँकेने अपेक्षिलेल्या 9.5%च्या तुलनेतही खूप कमी आहे। यावरती अर्थतज्ञ विश्वास उडगी यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकूया। शेअर बाजार कोसळलेला आहे। अशा कोसळलेल्या शेअर बाजारामध्ये हा आयपीओ आणणं हे सरकारचं अत्यंत कर्मदरिद्री अर्थकारण आहे। हे वेगळं सांगायला नको। कोणताही आयपीओ बाजारात येत नसताना LIC सारख्या मोठ्या कंपनीचा बाजार म्हणजे शेअर बाजारमध्ये आयपीओ येणं हाच मूर्खपणाचा प्रश्न आहे। आणि 925 पर्यंत जो काही शेअर येईल तो विकला गेल्यानंतर त्याची किंमत किती खाली येईल हे बघणं दुर्दैवी असेल। शेअर बाजारामध्ये ही कंपनी आणणं आता चुकीचं आहे। त्याची 36 लाख कोटीची व्हॅल्यू आहे। ती 1.6 लाख कोटी आणणं हाच चुकीचा आहे। शिर्डीत काँग्रेसचं चिंतन शिबिर होत आहे। 2 दिवसांची नवसंकल्प कार्यशाळा होणार आहे। राज्यातील राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर 2 दिवस मंथन होणार आहे। 2 दिवसांची नवसंकल्प कार्यशाळा आयोजित करण्यात आली। शिर्डीत काँग्रेसचं चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलंय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित 2 दिवसीय नवसंकल्प कार्यशाळा शिर्डीत मंगळवारपासून सुरू होते। 1 आणि 2 जून रोजी होत असलेल्या या कार्यशाळेत उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या घोषणापत्राची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील रोड मॅप तयार केला जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। मोठी बातमी समोर येते। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलाय। सर्वात मोठी बातमी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीचं समन्स बजावण्यात आलंय। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशी होणार आहे। 8 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलंय। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशी होणार आहे। 8 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। ईडीकडून समन्स बजावण्यात आलंय। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी होणार आहे। 8 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे ईडीकडून आदेश देण्यात आले। या चौकशीला सोनिया गांधी राहुल गांधी हजर राहणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ईडीकडून हा समन्स बजावण्यात आलाय। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी होणार आहे। या प्रकरणी ईडीनं समन्स बजावलाय। 8 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। या चौकशीला आता सोनिया गांधी राहुल गांधी हजर राहणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशी होणार आहे। काँग्रेसने या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आहे।
राजकीय आकसापोटी कारवाई करण्यात येत असल्याचं काँग्रेसने आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय. ईडीकडून समन्स बजावण्यात आली. यानंतर आता काँग्रेसची पत्रकार परिषद सुरू आहे. राजकीय आकसापोटी ही कारवाई करण्यात आल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. यानंतर काँग्रेसनं पत्रकार परिषद घेतली. आपण पाहूयात. A disease which will consume the ruling party ultimately. The disease is one of attacking every political party purely on vendetta terms. From Kashmir to Kanyakumari. From Farooq Abdullah to DMK functionaries. From Gujarat to West Bengal, from Mewani to Mamata Banerjee and the family of Mamata Banerjee. The BJP has brought or tried to bring mala fide every political opponent under the net of puppet agencies like ED, CBI, IT, etc., etc. As my friends say, we will face them. We are not in a bit scared or overawed or intimidated by such cheap tactics. But this interaction is being held to tell you the hollowness, more hollow than a pack of cards, of the essential allegation on which summons is issued. Nothing exists because nothing can exist. And therefore, we want you to see it for what it is. Thank you. इसको मैं संक्षेप में हिंदी में बोल देता हूं. मेरे आदरणीय मित्र ने आपको इसका संदर्भ बताया, इसका इतिहास बताया, नेशनल हेराल्ड की विरासत बताई और उसकी कई दशकों, भारत की आजादी के कई दशकों पहले से उसका इतिहास बताया. उसके साथ जुड़े हुए ऐसे दिग्गज नाम उन्होंने बताए. मैं आपको संक्षेप में इतना कहना चाहता हूं कि ये एक इतना ज्यादा मनगढ़ंत काल्पनिक आरोप है कि एक प्रकार से ये मजाकिया चीज है. और मैं आपको ये प्रमाणित करना चाहता हूं कि सिवाय इस प्रतिशोध की जो भावना जिसके साथ ये सत्तारूढ़ पार्टी अपने हर राजनीतिक विरोधी को अटैक करती है, इसमें कुछ भी नहीं है. 5 या 6 तथ्य बड़े सरल हैं, उनको आप देख लीजिए और अपने आप निर्णय करिए कि इस प्रकार का समन्स माननीय कांग्रेस अध्यक्ष और पूर्व कांग्रेस अध्यक्ष को दिया जा सकता है 2022 में. नंबर 1, यही चीजों के विषय में कानूनी कार्रवाई 2014-15 से चल रही है. आज 7 साल बाद इस प्रकार की चीजों में ईडी को लाया गया है. नंबर 2, ये विचित्र केस इसलिए है कि जहां कोई पैसा नहीं है या जहां कोई प्रॉपर्टी का स्थानांतरण नहीं है, वहां पर मनी लॉन्ड्रिंग कैसे हुई ये हमको कोई समझाए. माननीय मोदी जी के बहुत सारे काबिल जो एडवाइजर हैं वो समझाएं. हुआ सिर्फ इतना कि एक कंपनी है AJL, पुरानी कंपनी है, वो दशकों से नेशनल हेराल्ड चला रही है. चूंकि वो एक आदर्शों पे, मूल्यों के आधार पर चलाती थी अखबार, कमर्शियली इतनी सफल नहीं हुई. कई दशकों के दौरान लगभग 90 करोड़ रुपए जो सब दिए गए हैं औपचारिक रूप से, वो उसकी डेट हो गई, ऋण हो गया. उस कंपनी को फाइनेंशियली मजबूत करने के लिए, मजबूत करने के लिए, आदर्शों और मूल्यों जिनके लिए वो खड़ी है उसको मजबूत करने के लिए, इस ऋण को हटाने के लिए, उसके किताबों को साफ करने के लिए एक बड़ी सरल चीज की गई जो इस देश में हर कंपनी करती है, विदेश में हर कंपनी करती है.
उसने इस ऋण को इक्विटी में परिवर्तित करने का निर्णय किया। ये इक्विटी में परिवर्तित करने से जो रुपया आया उसका 67 करोड़ 66 करोड़ तुरंत भुगतान कर्मचारियों के वेजिस के भुगतान के लिए उनको भी दिया गया। सब कुछ औपचारिक रूप से हुआ। अब जब आप कन्वर्ट करते हो ऋण को इक्विटी में, तो आपको ये जो ऋण है उसको असाइन करना पड़ा एक और कंपनी को। वैसे किसी भी कंपनी को असाइन कर सकती थी, लेकिन नई कंपनी जिसको असाइन किया गया, जिसको स्थानांतरण किया गया, जिसको दिया गया, वो कौन थी ये जानना भी आवश्यक है। वो थी यंग इंडिया, जो एक विशेष प्रावधान कंपनीज एक्ट के अंतर्गत सेक्शन 25 कहते हैं उसको, वो बनाई गई कंपनी जिसमें दो बड़े महत्वपूर्ण प्रतिबंध हैं। आम कंपनी की तरह नहीं, सेक्शन 25 कंपनी न तो कोई डिविडेंड दे सकती है, न प्रॉफिट जिस प्रकार से कमर्शियली प्रॉफिट समझा जाता है उसका इस्तेमाल कर सकती है।